एका गावामध्ये खूप धूमधडाकाने लग्न सुरू होतं. नाच, गाणी, पाहुण्यांची गर्दी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाला थंड पाण्याच्या बाटल्या दिल्या जात होत्या. पण तिथे मात्र एक गोष्ट घडत होती. कोणी बाटली अर्धवट पिऊन टाकून देत होते आणि कोणी ग्लास भरून घेत होता, पण 2 घोट प्यायलं की पाणी फेकून देत होता. आणि हे सगळं ना एक लहान मुलगा सगळं बघत होता. तो आपल्या आजोबांकडे गेला आणि म्हणाला, "आजोबा, इथे ना लोकं पाणी खूप वाया घालवतात." आजोबा त्याला त्याच वेळी गावाजवळच्या विहिरीजवळ त्याला नेलं. विहीर मात्र कोरडी पडली होती. आजोबा म्हणाले, "बाळा, आपल्या घरी नळाला पाणी येतं, पण त्याची किंमत मात्र कोणालाच कळत नाही. पण एक दिवस असा येईल, जेव्हा एका थेंबासाठी लोक भटकतील." तेवढ्यात तो मुलगा पळाला आणि परत लग्नामध्ये गेला आणि तिथला माईक घेतला. "कृपया जेवढी गरज आहे तेवढंच पाणी प्यावं. कारण आज जर आपण पाणी वाचवलं, तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल." क्षणभर मंडप आहे ना एकदम शांत झाला. आणि मग काय, अनेकांनी अर्धवट पाण्याच्या बाटल्या ज्या होत्या त्या फेकून न देता पूर्ण पाणी प्यायले. मोहिमांचा संदेश: पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. तो उन्हाळा आहे म्हणून कमतरता करू नका. पाणी वाचवा आणि इतरांनाही जागरूक केलं पाहिजे. कारण जल है तो कल है. मी सुरेश. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.